समाज कल्याण भरती 2024-25 बद्दल एक अपडेट आली आहे। तर तुमचा एक्झामचा टाइम टेबल आलेला आहे। यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले असेल त्या विद्यार्थ्यांना आता त्यांची एक्झाम डेट माहिती पडणार आहे आणि हॉल तिकीट कधी येणार आहे याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉइन करून ठेवा, कारण त्यावरती सुद्धा भरपूर अपडेट दिल्या जातात। तर बघू शकता समाज कल्याण आयुक्तालय यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जी एग्जाम आहे जसे की गृहपाल अधीक्षक महिला यांची एग्जाम 4 मार्च 2025 ला होणार आहे आणि यामध्ये शिफ्ट सुद्धा देण्यात आलेल्या आहे। तर अशा प्रकारे भरपूर शिफ्ट आहे की ज्यामध्ये ह्या एग्जाम कंडक्ट करण्यात येणार आहे। यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 7 मार्चला ही एग्जाम होणार आहे। त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही इन्क्लूड होते। त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक लघु टंकलेखन, निम्न श्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक अशा प्रकारे ज्याही पोस्ट होत्या या सर्वांचे पेपर 19 मार्च 2025 पर्यंत होणार आहे आणि एग्जाम सुरू होणार आहे कधी तर बघू शकता 4 मार्च 2025 पासून तुमची एग्जाम आहे आणि सर्वात शेवटचा जो पेपर आहे तुमचा हा पेपर असणार आहे 19 मार्च 2025 ला आणि यामध्ये 3 शिफ्टमध्ये तुमचे पेपर होणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले असेल तर तुम्हाला यामध्ये जेही एग्जाम डेट दिलेल्या आहे ह्या एग्जाम डेटवर लक्ष ठेवावे लागेल। आणि यामध्ये बघू शकता की उमेदवाराचे जेही प्रवेश पत्र आहे म्हणजे हॉल तिकीट आहे 25/2/2025 पासून जी साईट दिली होती ज्या साईटवर आपण फॉर्म फिलअप केले त्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांना मेसेज व मेलद्वारे नोटिफिकेशन सुद्धा देण्यात येणार। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। तर समाज कल्याण विभागामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले होते तर त्यांची एग्जाम डेट आलेली आहे। तर जेही विद्यार्थी यासाठी अभ्यास करत असेल त्यांनी आता टाइम टेबलवर लक्ष ठेवावे। यामध्ये पेपर पॅटर्न सुद्धा दिलेला आहे, तुम्ही पेपर पॅटर्न सुद्धा बघू शकता। यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून संपूर्ण रीड करू शकता आणि रिझल्ट लागल्यानंतर या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे यामध्ये दिलेला आहे आणि कॉम्प्युटर बेस एग्जाम होणार आहे आणि जे मार्क्स मिळेल तुम्हाला ते मार्क्स तुमचे नॉर्मलायझेशन होणार आहे। तर 5 तारखेला हे एक परिपत्रक समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेलं आहे आणि जर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने जर काही अडचणी येत असेल तर इथे एक मोबाईल नंबर सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे। तर तुम्ही यावरती कॉल करून तुमचा जोही अडचण असेल जोही प्रश्न असेल तो तुम्ही विचारू शकता। जर तुमची हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती सुद्धा तुम्हाला संपूर्ण सोल्युशन देण्यात येणार आहे। तर ही अपडेट होती समाज कल्याण विभाग भरती 2024-25 साठी। तर ज्याही विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते तर त्यांची एग्जाम डेट आलेली आहे आणि आता त्यांचे हॉल तिकीट सुद्धा 25 तारखेपासून साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।